ऍक्च्युअली ओसंडून वाहतोय आणि जसा जसा आमचा रथ पुढे जातोय कोपऱ्या कोपऱ्यातल्या गल्लीतल्या लोक जॉईंट होत आहेत. घोषणा आहे, रामाच्या नावाचा उच्चार आहे, भारत माता की जय. आणि असं वातावरण लोकांना आताच लगेच वोट द्यायचंय अशा पद्धतीचं वातावरण आहे. मला वाटतं हा रथ बघितल्यावर विरोधी पक्षाला आपला उमेदवार उतरायचा की नाही हाच प्रश्न पडेल असा प्रश्न आहे. आमच्या सर्व पक्षांचं पूर्ण सपोर्ट आहे आम्हाला. सर्व मित्र पक्ष आमच्या ताकदीने उतरले आणि जसं जसं रथ जातोय जे वेगळ्या नाक्यावरची लोक आहेत पिंपरीमधले चाळीमधले हे सुद्धा जॉईन झालेले. हा महत्वाचा भाग आहे. फक्त कार्यकर्ते नाही तर आम जनता सुद्धा हजारोंच्या संख्येने या पूर्ण रॅलीमध्ये समाविष्ट आहे. मतदान आहे उद्या 20-25 दिवसावर मात्र विरोधी पक्षाने धडकी बसली आहे. कारण आम्हाला प्रश्न होणारच आहे, मार्जिन हा प्रश्न आहे आणि मार्जिन आम्हाला मागच्या वेळेपेक्षा मोठं पाहिजे. त्याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि हा आमचा प्रयत्न त्यांच्या लक्षात आला आहे. आणि म्हणून कोणाला बळी द्यायचं आणि कोण बळी द्यायला तयार आहे हीच तिथे स्पर्धा राहील. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या नावाची देखील यांच्या विरोधात चर्चा सुरू आहे. कसं पाहता पांडेची काय? बघा, कोणी येऊ, माजी पोलीस आयुक्त होतो की त्याच्या आधीचे कोण हो किंवा डीजी येऊ दे, पियुष गोयल जे नावाचं अमृत आहे त्या अमृताचं गारुड या लोकांवर पसरलं आहे. आणि त्यामुळे आम्हाला ही चिंताच नाही आहे. आम्हाला मुंबईमध्ये अत्युच्च विक्रम करून ही इलेक्शन लढायचे हेच आमचं टार्गेट. विकास होगा.